महाशिवरात्री ही फार मोठी पर्वणी मानल्या जाते वारकरी संप्रदायातही आणि जगात सनातनामध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. पण महाशिवरात्रीचं फळ हे त्याच व्यक्तींना मिळतं जो नियमामध्ये ते फलश्रुती प्राप्त करण्याच्या हेतूने भक्ती पंथावरती मार्गक्रमण करतो. आज सर्वेचे सर्वे सूर्योदय झाल्याबरोबर सर्वांनी आंघोळ केली असेल. आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल किंवा मग संगमेश्वर महादेव मंदिर असेल की गावात जिथं कुठं भोलेनाथांचं मंदिर असेल, तुम्ही भोलेनाथांना काही गोष्टी अर्पण केल्या असतील. त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने वापरल्या जाणारी गोष्ट बेलपत्र, त्याच्यानंतर भस्म, त्याच्यानंतर पंचामृत, त्याच्यानंतर तीळ, तांदूळ. या सर्व गोष्टींचा मागचा काहीतरी इतिहास आहे. मी दरवर्षी सांगतो पण लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे काही गोष्टी रिपीट कराव्या लागतात. एखादी जर मूर्ती घडवायची असेल तर एका ठिकाणी 10 दणके सुद्धा मारावे लागतात. काही ठिकाणी एका दणक्यात सुद्धा तो दगड खचल्या जातो. बारीक जर दगडामधून मूर्ती बाहेर काढायची असेल तर त्याच्यासाठी फार कष्ट, अपार मेहनत घ्यावी लागते. आणि इथं जमलेले तुम्ही सज्जन श्रोते उत्साही आहात, पुण्यवान आहात आणि म्हणून भोलेनाथांनी तुम्हाला या धर्ममंडपाकडे तुमची वाटचाल केलेली आहे. कशाही पद्धतीने असू द्या, इथपर्यंत तुम्ही आलात म्हणजे भोलेनाथांनी तुम्हाला बोलवलं, याचा साधा अर्थ आहे की तुमच्या जीवनात काहीतरी कल्याण होणार आहे. कारण शिव या शब्दाचा अर्थ होतो पवित्र. शिव शब्दाचा अर्थ काय होतो? पवित्र, निष्कलंकित. पुऱ्या ब्रह्मांडामध्ये फक्त एकच देव असा आहे की त्याची 2 प्रकारे भक्ती केली जाते. एक सगुण रूपाने आणि एक निर्गुण रूपाने. भक्तीचे मूळ 2 प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये उपप्रकार 9 आहे. त्याला नवविधा भक्ती म्हणतात. पण मूळ प्रकार किती आहे? 2. मग मी सांगितलं तुम्ही ऐकावं असं नाही, प्रमाण घ्या. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण म्हण, अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर. बसा साहेब, बसा, धडकन बसा, बैस. हा, कोणाला उठ म्हणायचं नाही, कोणाला सरक म्हणायचं नाही. जिथं जागा भेटली धडकन बसायचं. आज महाशिवरात्रीचा पर्व आहे. 12 वाजेपर्यंत कथा करायची, नियम ऐकायचे. काही गोष्टी आज इथं सोडून द्यायच्या आहे, काही गोष्टी आज घेऊन द्यायच्या आहे. उद्या तुम्ही लाख रुपये जरी मोजले एकेका जणाने तरी सुद्धा ही पर्वणी येणार नाही. तुम्ही कधी म्हटलं ना चला मी 2 लाख रुपये देतो महाराज, पण उद्यापासून परत कथा होऊ शकत नाही. हा शेवटचा क्षण आहे आणि तो हळूहळू हातातून निसटतोय. दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा. किसी के लिए जब नहीं रुकता, किसी के लिए जब नहीं रुकता, कभी नहीं रुकता, कभी नहीं रुकता, कभी नहीं रुकता. दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा. समय का पहिया चलता है, समय का पहिया चलता है, ढलता है, रात आती है. उस रात में जब एक छोटा सा नाना दीपक चलता है, समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है.
समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है। उस रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, समय का पहिया चलता है, दिन ढलता है। आज महाशिवरात्री आहे। आज काय आहे? महा म्हणजे मोठी, महा म्हणजे महान। महा शब्दाचे किती अर्थ होता? महा म्हणजे मोठी, महा म्हणजे महान। मग आपण या ठिकाणी मोठी न घेता महान घ्यायचे। महा म्हणजे महान आणि रात्र म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती आहे। मग दिवसापासून चालू झालेले हिला महाशिवरात्रच का म्हणतात? महादिवस का नाही म्हणत? रात्री शब्दाचा फार मोठा उल्लेख आहे शास्त्रामध्ये, तो लक्ष देऊन ऐकला आता बरं का। आज आपल्याकडे वेळ कमी आहे आणि इव्हेंट जास्त आहे। मी काही इव्हेंट बंद करून दिले, त्याच्यामुळे आपला वेळ वाचणार आहे। आज फुल कथा करायची, फुल असं मंत्रमुग्ध होऊन घरी जायचंय। आज रात्रीच का? रात्र शब्द नाहीये, रात्री शब्द आहे। आता या रात्र आणि रात्रीमध्ये बी अनुच्छेद आहे बघा। आता तुमची बुद्धी किती घेऊ शकते ते घ्या। आता हा जो मी माईक लावलेला आहे, हा जो आता भोंगा चालू आहे, हा भोंगा जर आपण समजा दिवसा लावला तर हा आवाज किती किलोमीटर पर्यंत जाईल? अध्यक्ष साहेब, हा भोंग्याचा आवाज दिवसा किती किलोमीटर जाईल? 3 किलोमीटर। आणि रात्री 10 किलोमीटर। मग दिवसा 3 किलोमीटर आणि रात्री 10 किलोमीटर, मग 7 किलोमीटरचा अंतर रात्री कशामुळे वाढलं? कशामुळे? शांतता। म्हणजे या भोंग्याच्या तरंग जास्तीत जास्त दूर जाता, कारण रात्री काय असते? मग भक्ताच्या नामचिंतनाच्या तरंग देवापर्यंत लवकर जाण्यासाठी दिवसापेक्षा रात्रीला महत्व दिलेलं आहे, म्हणून ती शिवरात्र आहे। दिवसा नाही, रात्री शांतता असते, रात्री निगेटिव्ह एनर्जी कमी होते आणि कैलाशीचा पती हा रात्री ऍक्टिव्ह असतो। सगळे देव झोपता आणि भोले बाबा उठता, कारण तो कोण आहे? शमशानवासी हमारा, स्मशानीचा राणा आहे, कैलाशीचा पती आहे, पार्वतीचा रखवाला तो परमपिता परमेश्वर भोलेनाथ। रात्री मंत्रोच्चार स्पष्ट होतात, रात्री तरंग ब्रह्मांडात दूर पर्यंत जातात, म्हणून रात्री नामचिंतनाला फार महत्व आहे। शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्र का मनवल्या जाते याच्या अनेक कारण आहेत। त्याचे 4 कारण सांगतो आज की शिवरात्र का मनवल्या जाते। काय काय नेमकं शिवरात्रीला असं काय झालं होतं? सगळ्या जगाला माहिती की पहिलंच कारण आहे कोणतं? आज काय आहे? भोलेनाथांचं विवाह अॅनिव्हर्सरी आहे। काय आहे भोले बाबांची आज? अजून कोणाची इथं बसलेल्यांपैकी आहे का आज लग्नाची अॅनिव्हर्सरी? तुमची पण आहे? अजून पवनदादांची आहे? अजून तुम्हाला विचारलं का मी ना? काऊन आगोपणा करू रे? 12 वाजले की त्याची, कारण लग्न केले की 12 वाजतात। आज या ठिकाणी 2 जणांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजे आज तुमची खरी शिवरात्र आहे। काय योग आहे, काय योग आहे। फक्त शिवासारखे वाग जा आता। आणि यांच्या घरचे आलेले आहेत का इथं? आहे का कोणाचा लग्नाचा वाढदिवस आज तुमच्या? वा। अजून तुम्ही? अजून आहे का मावशी कोणी? 2 पार्वत्या आणि 2 भोले बाबा। मला आधी माहिती असताना तर मला म्हणजे यांना बनवायचं होतं पवन दादांना भोले बाबा, पण म्हटलं भोले बाबा दान वाची ते चांगलं नाही वाटावं, त्याच्यामुळे मग ड्रॉप केलं मी ते।
काल कुठे गायब झाले होते लाईटवाले? कार्यक्रम चालू होता, आटे बट बंद पडी झालं होतं, बटणे सापडेत नाही ना कोई, 4 बटणे आणि दाबाले 15 जण तडे, ज्या चालू होतं ते बी बंद कट टाकत. आता खुर्ची सोडायची नाही, खुर्चीसाठी भांडणं चालू आहे पुऱ्या महाराष्ट्रात. तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथं बसलेल्यांपैकी कोणाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवस असणाऱ्यांना सुद्धा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. शतायुषी व्हा. आज भोलेनाथांचं लग्न लागलं होतं माता पार्वती बरोबर. कोणाबरोबर? पार्वती. पार्वतीचा आधीचा जन्म कोण आहे? सती. मग सती आणि पार्वती एक आहे की दोन आहेत? एकच आहे. आता सती मातेने जेव्हा अग्निकुंडामध्ये उडी मारली होती, पुढचा जन्म कोणता झाला? हा नाही, तो तिसरा जन्म आहे. आज पुरा नागर असा खोलात घ्यायचा आहे, म्हणजे असं जे नॉलेज ऐकणार आहेत ना त्यातले घाम फुटायला पाहिजे की झाला काय चालू आहे. आज महाशिवरात्री आहे, अलाक निरंजन, डमरू वाजवायचं, नुसतं दूध प्यायचं. फक्त दूध पिल्याच्या नंतर 2 गोष्टी करायच्या, त्या मी तुम्हाला शेवट सांगेन. माता सतीने अग्निकुंडामध्ये उडी मारल्याच्या नंतर पुढचा जन्म सती मातेचा पितृकन्या म्हणून झालेला आहे. कोणती कन्या? मग या पितृकन्याला शाप आहे, आणि मग ती पितृकन्या पुढे पार्वती कशी होते, आणि मग त्या पार्वतीने असं काय केलं की शिवरात्रीची उत्पत्ती झाली. मला ही कथा सांगायची तुम्हाला आज. ऐकणार ना? हा ऐका. मग या पितृकन्या मस्तपैकी बसलेल्या होत्या घरामध्ये 3, आणि त्यांच्या घरामध्ये सनत कुमारांचं आगमन झालं. खरा साधू कोणाच्याही घरी लवकरात लवकर पाय लावत नाही, पण जर आपल्या घरी साधू आले तर कमीत कमी आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? कमीत कमी दर्शन. इथं 25% बाया अशा बसलेल्या आहेत बिचाऱ्या की त्यांना देव आवडतो, पण त्यांच्या घरच्यांना देव आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगेल महिला वर्ग, तुमच्यामुळे तुमच्या घराचं ठिकाण आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या पार्टीत गेले ना, आता बम फटाका होऊन जाईल. पण एवढं बरं आहे की ते देव मानता नाही मानता, पण ते तुम्हाला अडवत नाही. तुम्ही जाताय, तुम्ही येतायत, आणि तुमच्या पुण्याने ते घर चालतंय असं म्हणायला काहीच अडचण नाही. काय अडचण नाही. पण बाई पारमार्थिक असेल, बाईला जर माणूस पारमार्थिक भेटला ना, तर जीवन जगायला असा वेगळा अर्थ येत असतो. फार आध्यात्मिक जीवनात आनंद आहे. काही लोक म्हणतात की तो नास्तिक आहे. नास्तिक म्हणजे जो देव मानत नाही, तो त्याला नास्तिक म्हणत नसतात. जर समजा तो देवाला मानत नाही, पण तो आईला देव म्हणतो, बापाला देव म्हणतो, पशुपक्ष्यांची हिंसा करत नाही, तर असा नास्तिक चांगलाच आहे. भगतसिंग सुद्धा देवाला मानत नाही. भगतसिंगांनी जेलमध्ये डायरी लिहिली होती की मैं नास्तिक क्यों हूं. भगतसिंगाला एक राग होता देवावर, पण भगतसिंग त्यांच्या आईला देवी म्हणत होते. तुम्ही कोणालाही देव माना, पण तुमच्या अंतःकरणामध्ये एक आत्मनियतीची शुद्धता असली पाहिजे. भले तुम्ही मग देव माना नका मानू, भले तुम्ही मंदिरात जा नका जाऊ, पण तुम्ही तुमच्या जीवनात, तुम्ही मंदिरातही जाणार नाही, तुम्ही देवही मानणार नाही, तुम्ही संत वचनांकडे लक्षही देणार नाही, आणि म्हणून मग बोकड कापणार, कोंबडी कापणार, चुकीचा व्यवहार करणार, मग खऱ्या अर्थाने तुम्ही नास्तिक म्हणवल्या जाणार. लक्षात ठेवा. भले तुम्ही देव मानू नका, काही अडचण नाही, तो तुमचा पर्सनल विषय आहे. आणि तुम्ही देवाला मानलं काय आणि नाही मानलं काय, त्या परमात्म्याला फरक पडत नसतो. तो जगाचा बाप आहे, त्याने जग निर्माण केलंय, तो करता करविता आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा 3 शक्त्या ज्या संगमेश्वर भगवंताकडे आहे, त्याच्या मंदिरात तुम्ही गेले काय आणि नाही गेले काय त्याला माहिती आहे. जिवंतपणी नाही आले तरी मेल्यावर माझ्याकडे यायचंय, यावंच लागेल. फक्त तेव्हा ज्या वेदना होतील ना, त्या भोगायची तयारी ठेवा. सती मातेचा पुढचा जन्म कोणता आहे? पितृकन्यांमध्ये एक कन्या आहे. काय झालं पूर्वी माहिती का? एक दिवस त्यांच्या घरी सनत कुमार आले,
आता तुम्ही 3 बहिणी बसले समजा, आणि माझ्यासारखा जर एखादा बाबा आला, एखादा महाराज आला, आणि तुम्ही जर उठून मागच्या घरात गेल्या आणि पडदा लावून घेतला, मला काय वाटेल? मला काय वाटेल? मला वाईट वाटेल ना, की मी तुमच्या घरी यायला नको होतं. या पितृकन्या सुद्धा तशाच बसलेल्या होत्या, आणि सनत कुमार आले आणि या मागच्या घरात चालले गेला आणि पडदा ओढून घेतला. पण त्या पितृकन्यांना सनत कुमारांचा अपमान करायचा नव्हता, पण आपल्या घरी महाराज आले, आपण कशाला हॉलमध्ये बसायचं म्हणून त्या मागच्या घरात चालल्या गेल्या. पण सनत कुमारांना ते काही सहन झालं नाही. सनत कुमारांनी शाप दिला की तुम्हाला बिहेवियर वागायची अक्कल नाहीये, तुम्हाला बुद्धी नाहीये, तुम्ही पितृकन्या आहे, मी तुम्हाला शाप देतो. अशा पद्धतीने मानवांच्या मुली वागू शकता, आणि म्हणून शाप मिळाला. आणि या तिघही पितृकन्या 3 ठिकाणी जन्माला आल्या. त्याच्यातली पहिली जन्माला आली मेना, आणि हिमालयाच्या पोटी तिचं नाव आहे माता पार्वती. मग पार्वती नामकरण का पडलं? पर्वताच्या पोटी आली म्हणून पार्वती. मग पर्वताच्या पोटी का आली याचं एक मोठं कारण आहे. थोडा इको कमी करून, भोंग्यांचा आवाज कमी करून माझा आवाज असा क्लिअर करा. जेव्हा सती मातेचं लग्न झालं होतं भोलेनाथांबरोबर, आणि सती माता लग्न झाल्यावर त्या हिमालयावरती फिरायची, तेव्हा हिमालयाच्या मनात विचार आला होता, अशीच जर आपली मुलगी राहिली असती तर हिला वागवायला किती आनंद आला असता. आणि हे सतीने ऐकलं होतं, आणि सतीने हिमालयाला सांगितलं होतं, मी 100% नेक्स्ट टाइम जेव्हा जन्माला येईल ना, तर मी तुमच्या पोटी जन्माला येईल. हा वरदान होतं भगवती मातेचं. आणि म्हणून पर्वताच्या पोटी जन्माला आलेली पार्वती, त्या पार्वती मातेला उमा म्हणतात. काय म्हणतात? मग उमा का म्हणतात? उमा शब्दाचा अर्थ काय होतो? ही पार्वती जन्माला आली, तिला कळायला लागलं, आणि तिने डायरेक्ट पिंड तयार केली आणि तपाला बसली. आणि तिच्या आईने आवाज दिला मेनेने की तप करू नको, तप करू नको. या शब्दाचा अर्थ होतो उमा, तप करायचं, कारण तुझं हे काही वय, कारण मागच्या जन्मामध्ये तू एक तप केलं होतं, त्या तपाचं नाव आहे हरतालिका. आता बघा अशी मॅजिक कथा होणार आहे, टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. महाशिवरात्री ऐकायची ना आपल्याला. इथं बसलेल्यांपैकी किती महिलांनी हरतालिकेचा व्रत केलेला नव्हता? एकही बाई नाही की मी व्रत केलेला. सर्वांनी केला होता ना? केला होता ना? आता खोटं बोलायचं नाही. कशासाठी केला होता? कशासाठी बोला ना. लग्नाच्या आधी म्हणतोय मी, चांगला वर मिळावा. किती महिलांना भेटलाय? बाकीन्या फेल गेली गंमत. सगळ्या बायांचे हात वर झाले. चांगला राहते ते वर करतोत महाराज. बरं जाऊ द्या, ज्यांनी हात वर केला त्यांनी सांगा तुम्हाला भेटला का नाही? बोले बाबा भेटला ना. आज काय आहे तिथी? महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही अभिषेक कुठे केला? मंदिरात. आपला बोले बाबा कुठे होता? अभिषेक कुठं करायला पाहिजे होता? तुम्हाला भेटला, पण तुम्हाला मान्य? जर मान्य राहिला असताना तर तुम्ही घरी तुमच्या इथं बसलेल्यांपैकी कोणत्याही महिलेने सांगा, आज मी माझ्या नवऱ्याचा दुधाने अभिषेक करून आले महाराज, हात वर करा. दुधाने. बापरे, हात वरंडा खाली. करू दिला नाही? करू दिला नाही का? दूध चालत नाही का? वास येतो का? अच्छा, दुसरं काही टाकलं असतं. किती महिला आपल्या नवऱ्याच्या पाया पडून आलेल्या आहेत आज. हे परिवर्तन आहे बापू, हे परिवर्तन आहे. तुमच्या पडल्या होत्या मावशीने? हो, ते म्हणणंच पडी गरजा नाही ना संगे. महिला वर्ग लक्षात ठेवजा, सगळ्या गोष्टी करा नका करू, पण तुमच्या नवऱ्याला कधी एकटं सोडू नका. संकटात नाही, सुखात नाही. माणसाने बाईच्या कान पड्यात मारली आणि ती रडायला लागली की तुम्हाला का मारलं? तो म्हणे, अगं वेडी, ज्याचं प्रेम असतं ना तोच भांडतो, ज्याचं प्रेम असतो ना तोच मारतो.
ती म्हणे गरमाई दरवाजा लावा. बस मरी जाई तो. आणि इतका मार खाल्ल्यावर मग तो म्हणे तुला लाज वाटते का, तू बाई आहे म्हणे, नवऱ्याला मारते का. ती म्हणे का मन प्रेम नाही तुमनावर, मन तुमनापेक्षा जास्त आहे, फक्त लाट ठेवानी बाकी होती. पतीचा आदर करा, पतीशी खोटं बोलू नका, पतीची सेवा करा. जे लोक असे कंबर काढून बसले होते ते बी म्हणे एकदम महाराज भारी बोल राहणार झाला. आणि तुमले बी सांगणे जर ती महादेव मानी ते तुम्ही बी तसा रावा, नाही तर ती पार्वती बनेल आणि तुम्ही रावण बनणार. असं काही चालणार. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना सांभाळून घ्या. मग महाशिवरात्रीचा आनंद आता व्यक्त करूया आपण. लक्ष देऊन ऐकजा. सती मातेने अग्नीमध्ये उडी मारली. सती माता पुढच्या जन्मात पितृकन्या झाली. सनत कुमारांचा शाप मिळाला आणि म्हणून पार्वती माता हिमालयाच्या पोटी जन्माला आली पार्वती नावाने. तपश्चर्या करायला लागली. तप करू नको तिला उमा नाव पडलं. पण तिने काही कोणाचं ऐकलं नाही. तिने मस्तपैकी शिवलिंग बनवलं. पोरियो मला माहित नाही हे व्रत करून नवरा चांगला भेटतो नाही भेटतो मला माहित नाही, कदाचित भेटतही असेल. पण जर चांगला नवरा पाहिजे असेल तर तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट निष्कलंकित राहा, एज्युकेशन चांगलं करा आणि संस्कार चांगले ठेवा. 100% तुम्हाला भोले बाबा चांगला पती दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. बापाच्या पुढे जाऊ नका. आपल्यामुळे आपल्या मायबापाला मान खाली घालावे लागेल असं काहीच काम करू नका. 100% भोलेनाथ कल्याण करेल तुमचं. पार्वती मातेने तपश्चर्या चालू केली. पुनर्जन्माचा वृत्तांत झाला. हरतालिकेचं व्रत केलं 60,000 वर्षापर्यंत. किती? आता व्रताला निघाली आणि तिला वाघ खायला आला. कोण खायला आला? मातेने सांगितलं की तुम्हाला बिंदास्त खा, पण मला व्रत पूर्ण करू दे. माझं व्रत झालं का मग तुम्हाला खाऊन टाकलं तरी काही अडचण. मग माता गुफेमध्ये गेली. तपश्चर्या चालू झालं आणि त्या मातेला बाहेर येण्याची वाट बघत असताना या वाघाचा सुद्धा उपवास झाला. त्याने काहीच खाल्लं नाही. तो वाट बघत होता आती तवई. आणि जेव्हा पार्वती मातेला भोलेनाथ भेटले तेव्हा या वाघाने सांगितलं की तुझ्यामुळे माझाही उपवास झाला. तर माता पार्वतीने त्याला स्वतःचं वाहन बनवून घेतलं. आलं का लक्षामध्ये? कधी कधी कळत न कळत पण पुण्य होतं आणि कधी कळत न कळत सुद्धा पाप होतं. आता शिवलिंगावर चढलेलं पाणी, शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र याला जर तुमचा स्पर्श झाला तर ते निषेध मानल्या जातं शास्त्रामध्ये. आंघोळ करावी लागते. काही लोक तेच पाणी पितात. काय होतं म्हणे तुमच्या लक्षातच येत नाही. मी याच्यासाठी सांगतो की कधी कधी आपल्याला वाटतं की आपण पुण्य करतोय आणि कधी कधी ते पाप होतं. आज भोलेनाथांवर तुळशीचं पान आजच्या दिवशी फक्त, रोज नाही बरं का, कारण तुळशी ही विष्णू पत्नी आहे. आपल्या घरामध्ये शालिग्राम नावाचा एक भगवंत असतो, विष्णू स्वरूप, गंडकी नदीतला. त्याच्यावर जर आपण तुळशीचं पान ठेवलं ना नित्य नियमाने तर त्या घरामध्ये कधीच चुकून सुद्धा कलह होत नाही. पण बऱ्याच लोकांच्या घरामध्ये शालिग्राम असतो आणि त्या शालिग्रामावर तुळशीचं पान न ठेवल्यामुळे त्या शालिग्रामाचा शाप लागत असतो आपल्याला. तुम्ही माना का तुम्ही नका मानू. इथं बसलेल्यांपैकी जर कोणाच्या घरामध्ये सतत वादावादे होत असतील आणि कारणच समजत नसेल तर चेक करा की आपल्या घरामध्ये शालिग्राम आहे का, आणि जर तो असेल तर आपण त्याला तुळशीचं पान पवित्र असं अर्पण करतोय का. जर करत नसाल तर ते केलं पाहिजे, कारण ते पती पत्नी आहे. त्यांना विरह दिला की मग ते आपल्या घरामध्ये भनका करतात सगळा. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात, फार काही मोठं शास्त्र नाहीये. पार्वती मातेने तपश्चर्या केली, पण तपश्चर्या चालू असताना भोलेनाथांनी विचार केला की ही जर सतीसारखी जर आगाऊ निघाली, आपली आज्ञा मोडणारी निघाली तर मग लग्न करून काही उपयोग नाही. जोडीदार मनासारखा भेटणं, वैचारिक लेवल सांभाळून घेतणं भेटणं हे खूप खूप पुण्याची गोष्ट असते. हे पैसा, गाडी, बंगला, साड्या, सोनं, नाणं हे सगळ्या देखाव्याच्या गोष्टी आहे. पण अंतरात्म्याला जर त्रास असेल तर त्या सगळ्या गोष्टी झिरो बजेटमध्ये जात असतात.
महिला वर्ग तुम्ही असं बघितलं असेल की त्या झोपडी टाकून राहतात बाया. 7 वाजायला तो माणूस जेवण करतो, एक दगड उश त्याला घेतो, इतका झोपतो का सकाळी 10 वाजले ट्रक गेला तरी त्याला सूद आली नाही. आपल्या माणसाला झोपायला बेडरूम आहे, AC आहे, 5 लाखाची गादी आहे, बाजूलाच त्याने मस्तपैकी फ्रीजर ठेवलंय, त्याच्यामध्ये थंडा बर्फ ठेवलाय, पण तरी झोप येत नाही. मग मला सांगा खरा श्रीमंत कोण आहे? जो निवांत काही खाऊ शकतो आणि निवांत काही झोपू शकतो आणि ज्याला काही खाल्लेलं पचवता येतं, तो या जगातला खरा श्रीमंत आहे. एखाद्याची गाडी दिसते, एखाद्याचे पांढरे कपडे दिसतात, तो गाडीतून उतरताना त्याच्या मागे फिरणारे लोक दिसतात, पण त्याच्या अंतकरणात लागलेली आग मात्र कोणाला दिसत नाही. तो दरिद्री आहे. आणि मी म्हणत नाही, याला पुरावा घ्या. शंकराचार्य कृत एक धर्मग्रंथ आहे प्रश्नोत्तरी नावाचा, आणि त्या प्रश्नोत्तरीमध्ये पहिलाच प्रश्न आहे, आचार्य दरिद्री कोण आहे? आणि मग आचार्य उत्तर देता, विशाल तृष्णा इति नाम दारिद्र्यता. ज्याच्या अंतकरणामध्ये आग पेटलेली आहे, मला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तो खरा दरिद्री आहे. जो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी होतो तो खरा श्रीमंत आहे. काही लोक जपना गोयाला येतच, त्या गोयात असना पोटमा जाईसन जपण्यात, पण आऊ जपना नाही. हे बी आयुष्य काय कामाचं? जेवताना गोळी घ्यावी लागते, जेवण झालं का गोळी घ्यावी लागते. तिखट खाऊ नका, लसण खाऊ नका, कांदा खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, वांग खाऊ नका, बटाटा खाऊ नका. अरे जगतो कशासाठी? काही बाया इथं बसलेल्यांपैकी 35% अशा बाया आहे की उठल्या तर बसत नाही, बसल्या तर उठत नाही. अंधारे येता म्हणे आमच्या डोळ्यामध्ये, पायऱ्या चढता येता नाही, चढली तर खाली उतरता येत नाही, लिफ्टमध्ये गेली तर लाईट गेली, 3 घंटे लिफ्टमध्ये थांबली पण खाली उतरली नाही. हे काय आयुष्य आहे का? मग खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद कशामध्ये? जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. जोपर्यंत हातपाय चालतात, जोपर्यंत श्वास चालतो, जोपर्यंत धमधक्कडपण आहे, तोपर्यंत कथेला जा. ज्या दिवशी मांडी मारून बसता येणार नाही त्या दिवशी तुम्ही कथेला जाणार. काय अर्थ आहे त्याला? ज्या दिवशी तुम्हाला बसून कथा ऐकता येणार नाही. आता इथं काही लोक खुर्चीवर बसलेत, खुर्चीवर बसायला बी ताकद लागते, काहींना खुर्चीवर सुद्धा बसता येत नाही, त्यांची पाठ लगेच भरून येते. मग जेव्हा शरीर दुःख देईल तेव्हा देवाकडे येणार आहेत का तुम्ही? आणि तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा जग नाकारेल, जेव्हा शरीर साथ देणार नाही, जेव्हा जगात तुम्हाला मान भेटणार नाही, तेव्हा तुम्ही संगमेश्वर भगवंताकडे येणार आणि तो संगमेश्वर भगवंत तुम्हाला जवळ घेणार? हे डोक्यातून काढून टाक जा. पागल नाही येतो तो, त्याचा स्वीकार करतो जो अंतकरणापासून त्याच्याजवळ जातो आणि तो आपलं म्हणतो. पार्वती मातेने तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने विचारलं माता पार्वतीला की तू तपश्चर्या का करते? म्हणे मला माझ्या भोलेनाथांना प्रसन्न करायचंय. ब्रह्मदेवाने सांगितलं मी सांगतो त्यांना. ब्रह्मदेव भोलेनाथांकडे आले आणि सांगितलं की ही पार्वती तुमची तपश्चर्या करते, तिच्या अंगावर मांस राहिलेला नाही, तुम्ही जाऊन तिच्याशी लग्न करा. भोलेनाथांनी सांगितलं की पहिले जे लग्न केलं होतं त्याच्यात गंमत फसली, त्याच्यामुळे आता मी लग्न करेल, पण लग्न करण्याच्या आधी मी पार्वतीची परीक्षा घेणार. काय घेणार? मग ही परंपरा केव्हापासून चालू झाली? मुलगी बघायला गेला का मला पोरना सांगे 2 मिनिटं बोल नाही ऐकतं वय पाहिजे नाही. लग्नाचा विषय निघाला का चेतन महाराज उभे राहिले. त्याला बी बुद्धी लागते, महाराज काय म्हणताय काय वाजवताय. आता जर मी लग्नाचा विषय काढला असता आणि त्यांनी जर रघुपती राघव लावलं असतं, तिकडून बी मी बोललो असतो. टीम चांगली आहे की नाही आमची? मस्त आहे की नाही? वा. कुठेही जेवायला गेले तो माणूस येतो, बरं काय तबला वाजवता हो तुम्ही. एकने बी म्हणू नये की तू चांगली कथा करस, मी दखत फक्त त्यात लागलो. एक जण म्हणे नितीन महाराजांचा आवाज हा कोकिळे सारखा येतो. अवमान करतो होता काही कोकिळा.
आज आनंद घ्यायचा आहे, टेन्शन घ्यायचं नाही. असं बी काही पुढच्या वर्षी आपण कथा करणार आणि डिक्लेअर झालेलं आहे काल. त्याच्यापुढे आज आनंद घ्यायचा आहे 2 वाजेपर्यंत. नाही का डिस्टर्ब नाही करायचा, डिस्टर्ब करायचं नाही. ठरलं त्याच्यात परिवर्तन नाही होणार. मी बोलेल कथा झाली का आपण भेटणार आहेत, ऐका ना. हो हो, उद्या बट्टी पण आहे आणि मुक्ती पण आहे, टेन्शन घेऊ नका. पार्वती मातेने तपश्चर्या केली आणि त्या पार्वती मातेला परीक्षा घेण्यासाठी दारिद्र्याच्या रूपामध्ये भोलेनाथ गेले. माझी लिंक तोड जा नका आता. भोलेनाथ त्या ठिकाणी गेले. भोलेनाथाने पार्वतीने बघितलं की दरिद्र्य अवस्थेमध्ये हा कोण आहे. भोलेनाथांनी विचारलं तू काय करते. म्हणे मी तपश्चर्या करते. ते तर मला दिसतंय. कशासाठी करते. म्हणे मला पती मिळून भोलेनाथ भेटावे अशी माझी इच्छा आहे. भोलेनाथांनी स्पष्ट सांगितलं तू भोलेनाथाला बघितलंय का. म्हणे नाही. अगं तो गळ्यामध्ये साप घेऊन फिरतो, भस्म लावून फिरतो, अंगात कपडे पुरे घालत नाही, गोसावी येतो, दरिद्री आहे. आणि मग तिचा संताप अनावर झाला. एखाद्या व्यक्तीवर जर आपलं प्रेम असेल आणि त्याला जर कोणी काही बोललं ना तर मग संताप येतो. पार्वती माता म्हणे तू डायरेक्ट चालना जाय म्हणे, मला डोकं चांगलं नाही. तू कोण मला सांगणार की तो काय आहे ते मी माझं बघेल ना. भोलेनाथांना आतून आनंद झाला, पार्टी आपली जे. भोलेनाथ निघून गेले. भोलेनाथांनी सप्तऋषींना पाठवलं की आता तुम्ही परीक्षा घ्या. सप्तऋषी आले. सप्तऋषींचा आदर सत्कार झाला आणि सप्तऋषीने सांगितलं पार्वती अगं चांगल्यातला चांगला मुलगा बघू आपण, तू काय त्या भोलेनाथांच्या नादी लागली. ते म्हणे आतापर्यंत तुमचा मान सन्मान होता, आतापासून तुमचा माझा संबंध नाही. त्याने त्यांनाही आकलून दिलं. मग शेवटी ब्रह्मदेवाला पाठवलं. पार्वती बेटा भोलेनाथ लग्न करायला हो म्हणताय. म्हणे मग पण त्यांचे काही नियम आहे. म्हणे तुम्ही जे सांगाल ते नियम पाळायला तयार आहे. आणि हे लग्नाच्या आधी प्रत्येक पोरगी म्हणते मैं तेरे संग झोपडी में रही लूंगी. मी तुझ्यासोबत चटणी भाकर खाणार पण मला तुझ्यासोबत जगायचंय. आज जगा. आणि ते लग्न झालं 4 दिवस झोपडीत राहिली की 5व्या दिवशी ती सांगते त्याला एखादी भाड्याने रूम बघा ना. भाड्याच्या घरात गेली की म्हणते आपण स्वतःच कधी घेणार, बाईच्या पेक्षा कधी संपत नाही, कधीच नाही. हे जे लोक म्हणतात ना की बा अहो प्रेमाने पोट भरत नाही, त्याला व्यवहार लागेल, त्याला पैसा लागेल, त्याला काबाड कष्ट करावे लागतील. आणि मग भोलेनाथांनी निरोपामध्ये असं पाठवलेलं आहे ब्रह्मदेवाकडे की तिला सांगा हे जर 5 नियम तिला मान्य असतील तर मी ऍग्री, आपण आजच लग्न करून टाकू, कोर्ट मॅरेज, कोणलेच बोलावणं नाही. लोक म्हणता आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये महाराज 10,000 लोकांना अन्नदान केलं होतं. अरे लग्नात काय अन्नदान होतं का बावडटा. लग्नामध्ये अन्नदान होतं. दान शब्दाचा अर्थ काय. दान शब्दाचा अर्थ दिलं, त्याच्या मोबदल्यात काही जो घेत नाही ते दान असतं. लोक तुमच्या घरी खाता तर ते आहेर देतात, ते जेवण करता, हे दान नाहीये, तो व्यवहार आहे. आता ती अजून एक पद्धत आलेली आहे समाजामध्ये, खूप छान पद्धत आहे. उभ्याने खायचं नाही, नाव नाही घेत मी. ते असा टेबल लावलेला असतो आणि हे जाणार भाजी टाका, अशी फिलिंग येते ना मला ती. सलाद टाका, पुढे गेले गुलाबजामुन, पुढे गेले कढी, पुढे गेले भात, पुढे गेले ताट भरलं. मग खाली बसून खायचं ना, उभ्यानेच. एका मुलीचं लग्न ठरलं आणि तिच्या बापाला कोणीतरी विचारलं की बा मुलगा काय करतो. त्या मुलीच्या बापाने विचारलं की आता माझ्या मुलीचं लग्न ठरलं तर जवाई बापू काय करता. तर त्या मुलाचा बाप म्हणे माझ्या मुलाचं शिक्षण इतकं झालंय मला ते शिक्षण सांगता येत नाही, पण तो इतकं शिकलेला आहे म्हणे, तो शर्टीन करतो, बूट घालतो म्हणे, गॉगल लावतो म्हणे, हातात ताट घेतो आणि उभ्याने काला मोडून खातो. पोरना बाप म्हणे मला पोर देणी नाही म्हणे. का ब आज तो बूट घालीन खाईरा ना, काल दिन तो बूटमा काला मोडी. या लोकांना काय भरोसाच नाही. मांडी मारा, त्याला ओवाळणी करा, त्याचं नमन करा, त्याला आधी शरण द्या,
वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म भोजन करणं म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर भोजन म्हणजे यज्ञ आहे आणि या जठर अग्नीमध्ये तुम्ही अन्नाचा स्वाहा करता पुढे सरकवायचे महिलांना का सर्वांना महिला वर्ग थोडस जरा असेलच जागा तर घ्या सरकून कारण आज महाशिवरात्री आहे थोडं सरका असेल जागा इमानदारीने तर तुमची मनाची इमानदारी वापरा मी तुम्हाला जबरदस्तीने करू शकत थोडस सरकले तर काही अडचण येणार नाही बघा 10 वाजलेले आहेत 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे सरका लवकर बसा लाल पट्ट्यावर आपण झाकी इमानाने घेऊ आज बसा तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरिया 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 मेरे भोले मैं काशी नगरिया तेरे बोले ओ बम भोले मैं काशी नगरिया सुना सुना है हमने हो भोले तेरी काशी में मूर्ति है ओ बम भोले मैं काशी नगरिया धन्यवाद महिला वर्ग तुम्ही पुढे सरकल्याबद्दल तेरी डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरिया ब्रह्मदेवाने महादेवाचे काही नियम माता पार्वतीला सांगितले आपल्याला शिवरात्रीची महिमा ऐकायची आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी लग्न झालं होतं मग लग्न कसं झालं त्याच्या आधी काय वृत्तांत झाला होता भोलेनाथांनी काय सांगितलं होतं पार्वतीने ते मान्य केलं होतं का मग या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा आपल्या संसारामध्ये वापरता येतील का तुम्ही इथं बसलेल्यांपैकी माणसांचं जर एखाद्या मुलाचं लग्न बाकी असेल तर त्याने सुद्धा हे 5 प्रश्न त्या होणाऱ्या बायकोला विचारले पाहिजे काही म्हणतील महाराज प्रश्न विचारान जाऊ द्या पोर भेटी का प्रश्न आहे
जे कर्तृत्ववान आहे, जे एज्युकेट आहे, जे निर्व्यसनी आहे, ज्यांच्याकडे व्यवस्थित सगळं सेटलमेंट आहे, तुमचं लग्न होणारच आहे. पण तुम्हाला मग ठिकाणा नाहीये, तुम्ही चालतच कसा, दगतच कसा हा? आणि जे 35-40चे झाले बिचारे, त्यांनी आता समाजाने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण हा आपला आगाऊपणा आपल्याला नडतो. जेव्हा आपण फॉर्म मध्ये होतो, जेव्हा आपल्याला मुलींचे स्थळ येत होते, मालिकाने अशीच पाहिजे, मी काही पोरकं राहू नये, मी बुटकी राहू नये, आणि ती दिसायला काही थोडे तिरपीज आहे. आते 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 टाकी देल बाया सुद्धा धनाधन लिरानात लोक. हे खोटं आहे, खोटं आहे. लग्नाच्या पहिले 8 वर्षाचा पोरगा होता, तो सासरा म्हणे त्या नातुले मी वागाडचो, पण याले हायत लावा. ही कंडिशन कशामुळे आली? हे समाजामध्ये व्यभिचार कशामुळे वाढला? हा आपल्यामुळे वाढलाय. कोणत्याही मंदिरात जा, गर्दी भरपूर आहे. कोणत्याही तीर्थक्षेत्रावर जा, गर्दी भरपूर आहे. पण लोक तीर्थक्षेत्रावरती देव म्हणून जातच नाही, लोक पर्यटन म्हणून जायला लागले. देव नाहीये. आता मी यात्रा घेऊन जातो ना, 200 लोक असतात माझ्यासोबत. एखाद टाइमला जर निस्ते चहाची बी टाइम चुकला ना, त्या बाया म्हणता पैसा का चालू आहे मोजीशन. म्हणजे तिथं जाऊन सुद्धा खाणं आहे, पिणं आहे. कधी वरच्या मजल्यावर रूम भेटते, कधी खालच्या मजल्यावर रूम भेटते. कधी रेल्वेचं तिकीट वर भेटतं, खाली भेटतं. एखाद्या म्हाताऱ्या बाईचं वर असतं, एखादी तरुण बाई खाली असते. आपण त्या ताईला कधी म्हटलं की ताई तुम्ही वर जाता का, त्या म्हातारीला खाली घेता का? नाही महाराज, मला काही वर मडमड होतं. सहकार्याची भावना झिरो आहे. याला त्याला समजून घेण्याची भावना झिरो आहे. कोणाला चांगलं म्हणायची दानत नाही. कोणाची जर प्रगती झाली तर ती सहन होत नाही, पोटात दुखतं. आणि असा कसा परमार्थ होईल मला जरा सांगा ना. खरा परमार्थिक व्यक्ती तो आजचा आहे, ज्याला सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या प्रमाणात तो स्वतःला ढाळून घेत असतो. कोणी निंदा कोणी वंदा, तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. कोणी मला चांगलं म्हटलं तर मी फुलून जात नाही, आणि कोणी मला टोमणं मारलं तर मी नाराज होत नाही. ज्या दिवशी ही परिस्थिती तुमची तयार होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही देव करण्यासाठी तयार झाला, ते लक्षात ठेवतो. कथा झाल्यावर आम्ही ऐकतो ना महिलांचं बोलणं, किती केचकेच करतात. इथं आल्याच्या नंतर 2 मिनिटं सुद्धा त्यांना थांबायचं नसतं. माझी विनंती आहे तुम्हाला स्ट्रिक, जो बी कोणी स्टेजवर येईल, जर तुम्हाला फोटो काढायचे असतील माझ्यासोबत, तर पहिले दर्शन घेणाऱ्याला दर्शन घेऊ द्यायचं, आणि मग तुम्ही फोटो काढायचा ना, साईडला उभं राहायचं. दर्शन घेणारे दर्शन घेतील, चालले जातील. 5-10-20 लोक जे असतील समजा, ते उतरून गेले का मग तुम्ही फोटो शूट करा. ते बिचारे मागे उभे राहता, आपण येतो, आपला कॅमेरामन ठिकाणवर नाही, तो आको 5 मिनिटं फोटोला लावतो. ते बिचारे तिकडे उभे राहता. मग मध्येच कोणीतरी घुसते, मावशी बाजूला वा. हे लग्न आता स्टेज नाहीये. जर आज असं केलं, अहो माईक आहे तुम्ही फोटो काढणार, एखादी बाई दर्शनाला, ताई बाजूला वा. का बाजूला वा? तिला दर्शन घ्यायचंय ना, तुला फोटो काढायचंय. तुझ्यापेक्षा ती चांगलं काम करते. पहिले तिचं दर्शन उद्या, मग फोटो काढा. समजलं का? बाई महाराज बेकार आहे रे. बेकार नाहीये. तुम्ही सांगायच्यात काय चुकीचं आहे, काय चुकीचं आहे याच्यामध्ये. आता ही पोरगी आहे समजा, ही जर दर्शनाला आली, इथं कोण आहे मला फरक पडत नाही. तो करोडपती आहे, कोणता पदवान आहे, कोणता, मला काही घेणं देणं नाही. पण तो जर इथं उभा आहे आणि ती लेकरू आलं, तिला जर नुसतं दर्शन घ्यायचंय, अय पोरगी बाजूला बाई, का ब 2 पोऱ्यांचा आकार पुढे आहे. इथं मोठा गेला विषयच नाही. इथं जो नम्र भावने नेईल त्याचाच मान होईल. ऐका मग आता, मी सुरुवातीपासून असं स्पष्ट आणि खरं बोलतो ना, काही नटुस्त. पण जे इमानदार लोक आहेत ते म्हणतील महाराज बरोबर बोल रहा ना. लबाड लोक आहेत तोल पट्टे, या भाऊसाहेब या बसा भाऊसाहेबांमुळे का नाही. अरे बाय रे, भाऊसाहेब नाही, आमना बटासना भाऊसाहेब संगमेश्वर भगवंत आहे, आम्ही त्याला भाऊसाहेब म्हणतो. तो मालक आहे आमचा, आणि तो मला बुद्धी देतो की तू असं बोल, जे वैते दा काही झाली. त्रिशूल कसा कुर्ता लायला इथला मोठा, तू फक्त नाव सांग महाराज, मला कोणा घरवर पाडणं, लगेच निघत तो. पार्वती मातेला नियम पाडायचे होते 5, आणि त्याच्यानंतर लग्न लागलं. आणि ज्या दिवशी लग्न लागलं त्या दिवसाचा मग शिवरात्रीचं काय प्रयोजन आहे ते मला सांगायचंय. अगदी कमी वेळेत सांगतो, लक्ष देऊन ऐका पुरीओ. 5. पहिलं कारण, मला अशी पोरगी पाहिजे की जी माझा शब्द कधी ओलांडणार. पार्वती माता म्हणे डन.
सेकंड, शांत स्वभावाची, डन. तिसरं, जेव्हा मी तपश्चर्येला बसेल तेव्हा तुला सुद्धा तपश्चर्येला बसावं लागेल, तिसरं, डन. चौथं, क्रोध करायचा नाही, डन. पाचवं, जेव्हा मी क्रोध करेल तेव्हा एक शब्द बी बोलायचा, पार्वती माता म्हणे सर्व मान्य आहे मला. ब्रह्मदेवाले हो म्हणते ती, सगळं पक्का हो. मग तुम्ही असा प्रश्न मला विचारू शकता की महाराज भोलेनाथांनी हे 5 प्रश्न पार्वतीला का विचारले? कारण मागच्या जन्मात सतीशी विवाह केला, विचारपूस न केल्यामुळे नाही सांगितलं तरी बापाच्या घरी यज्ञात गेली, स्वतःला भस्म करून घेतलं. नाही सांगितलं तरी रामाची परीक्षा घेतली. नाही सांगितलं तरी त्याच्यामुळे ते नकोय. एक मेंटॅलिटी इफेक्ट असतो. सगळ्या इथं महिलांना माझं सांगणं आहे, तुमचा फार मोठा रोल आहे. तुमच्या मुलीचं लग्न लावत असताना बंगला बघून मुलगी देऊ नका, मुलगा बघून मुलगी द्या. इथं जमलेले सगळे जे म्हातारे लोक आहेत, तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगता, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींचे लग्न केलेत. खरंच सांगा, मुलगा बघून, खानदान बघून, मामाचं कूड बघून पोरगी दिली होती का पैसा बघून दिली होती? तुम्ही काय बघून दिलं होतं बाबा? माणसं का पैसा? माणसं. ज्यांनी ज्यांनी पैसा बघून मुली दिल्या त्यांचा मानपानच नाही सासरमध्ये. तुमच्या घरी जर 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 20 एकर वाला जवळ बघितलं पाहिजे. हे बरोबर. आज पहिला दिवस आहे का तुझा? लग्न करायचे नाही का तुला? शांत बसायचं कथेमध्ये. लहान पोरांना सगळे गुन्हे माफ असतात, कारण ते बिचारे लहान आहेत. ते येऊन मांडी मारून बसता, मला त्यांचा अभिमान आहे. चांगलं असले डोकं नाही की कथामा बोलू नाही, त्याने दाखला आहेत. या मुलांना जर मी राणे काका असं हुसाच केलं ना, नीट बस रे, असं कर रे, तसं कर रे, या डायरेक्ट उभा राहतील. महाराज आयतून सत्या, आयतून कथा, उठ रे पिंटो, चाल बाईवाड्यावर या. बटेल आहेत ना त्या, चांगलं आहे. त्या पोरांचे सगळे मायबाप धन्य आहे की तुम्ही तुमच्या पोरांना घेऊन कथेमध्ये येता. कोणत्या शब्दाने तुमच्या पोराचं भविष्य घडेल सांगता येत नाही, सांगताच येत नाही. इथं काही माझ्या तरुण बहिणी सुद्धा कथेला येतात, नाही तर तरुण पोरी कथेला जात नाही. आम्हाला कोणी महाराज, आम्हाला कोणी महाराज, असं का? काय हा सुईरा नाही आले. सगळ्या गटाचे लोक कथेला आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, पोरी आहे, पोरं आहे, म्हातारे आहे, सगळी लोक आहे. आणि अशी कथा संमिश्र खूप छान होते. पार्वतीने भोले बाबाला सांगितलं की ओके चालेल, तुम्ही जसं म्हणाल तसं. आणि मग त्याच दिवशी भोलेनाथांचं आणि माता पार्वतीचं लग्न लागलेलं. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी. पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी. रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी. वचन दीजिए नहीं छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी. हो भोलेनाथ जी, शंभुनाथ जी, भोलेनाथ जी, शंभुनाथ जी. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी. रहना है एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी. वचन दीजिए नहीं छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी. हो भोलेनाथ जी, शंभुनाथ जी.
मी तुझ्याशिवाय राहावं नाही. मला तुमच्याशी लग्न करायचंय, मला तुमचा हात धरायचंय, तुमच्यासोबत संसार करायचाय. पार्वती मातेने तपश्चर्या केली, भोलेनाथांचे सगळे वर मान्य केले आणि ज्या दिवशी पार्वती मातेचं आणि भोलेनाथांचं लग्न लागलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे. महाशिवरात्री आहे. थांबा ना, ऐका ना पुढचं लगेच. त्याच्यानंतर संसार वगैरे चालू झाला माता पार्वतीचा भोलेनाथांचा. मग ते कैलास पर्वतावरती गेले. कैलास पर्वतावरती गेले 2-4-6 महिने खूप चांगले जातात लग्नाचे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. लग्न झाल्याबरोबर पहिल्याच महिन्यामध्ये ते इतका मान, इतका पान, इतकं म्हणजे त्या माणसाला असं वाटतं की म्हणजे मी डायरेक्ट ब्रह्मदेव आहे भाऊ. आपण झोपलेले असताना ती येणार, अहो उठा ना लवकर, सकाळ झालेली. आवाज बघा तिचा, उठा ना प्लीज. ती लगेच आपल्या तोंडावरून चादर काढणार, आपण तिला बघणार. बघितल्याबरोबर ती बघणार, गुड मॉर्निंग, कसं वाटतंय, देखा आहे पहिली बार, उठ रे, पहिली बार वाला उठणार आहे. मग तो लगेच हळूच उठणार. मग ते मग चहा बिणा, तुम्ही कॉफी घेणार का, थोडं ब्रश करून घ्या वगैरे वगैरे. तो त्याचा येडा वेळेला असतो, तो बिराडाला टोका असतो. ते चहा पाणी वगैरे. मग ते असं सगळं पैकी मग दुसऱ्या महिन्यामध्ये ती, उठा बरं का लवकर, मला धंदा आवरायचा आहे, पटकन आवरा, असं तसं. मग ते बोल्यात असा फरक पडतो, असा फरक पडतो. मग बोलता बी येत नाही, हालता बी येत नाही, डोलता बी येत नाही. म्हणूनच पहिले हायद लावलेली असते, म्हणजे कितला बी मुक्का बार बटो सैन कर जो. बोकड्याला जर कापायचं असेल ना, पहिले हळद, कुंकू, पाणी, खावाले पेवाले, पान, घुंगरू बिंगरू. बोकड्या म्हणत वा वा नाही, पुढे येतो, कार्यक्रमच होतो. आणि मग माता पार्वतीचा आणि त्यांचा संसार वगैरे चालू झाला. ज्या दिवशी भोलेनाथांचं आणि माता पार्वतीचं लग्न लागलं ती रात्र फार विद्वत्तेची भरलेली रात्र होती. त्याच रात्रीमध्ये भोलेनाथांनी माता पार्वतीला ज्ञानोपदेश केलेला आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे. भोलेनाथांना सर्वात जास्त आवडणारी रात्र म्हणजे महाशिवरात्रीची रात्र आहे. मग याचे काही नियम आहेत, ते जर तुम्ही आज पाळले तर तुमच्या जीवनाचं कल्याण होणार, हा माझा शब्द आहे. फक्त लक्ष देऊन एकदा मी काय सांगतोय. 12 वाजेच्या आत झोपणाऱ्याला, आज कोणी बी असू द्या, कोणी बी असू द्या, 12 वाजेच्या आत झोपणारा माणूस 365 दिवस दारिद्र्याचं जीवन जगतो. त्याचा कोणताच व्यवहार पुरा होत नाही. शिवरात्रीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत जागरण करणं हे करायचंय. आणि तसं एक दिवस जागरण करावं लागतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. कोजागिरी शब्द नाही येतो, तो शब्द आहे को जागरती. को जागरती म्हणजे कोण जागा आहे असं लक्ष्मी म्हणते. ब्रह्ममुहूर्तापर्यंत जो व्यक्ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागतो तो धनवानच होतो. म्हणजे ऍटलिस्ट त्याला पैशांची अडचण येत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. लक्ष्मी मातेचा वास असतो त्या घरामध्ये, कारण लक्ष्मी ही भोलेनाथांची बहीण मानल्या जाते. तसं आज रात्री 12 वाजेपर्यंत जागायचंय आणि आपल्याला सगळ्यांना नामचिंतन करायचंय. तुमच्या सगळ्यांचे स्वप्न परमात्मा पूर्ण करणार आहे, फक्त नियमाने झालं पाहिजे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्ही 4 वाजता उठून पूजा अर्चना करायला पाहिजे होती. केली होती का? केली होती तुम्ही? बरं. 6 वाजेला तुम्ही पिंडीची पूजा करायला पाहिजे. त्याच्यावरती बेलपत्र टाकणं, बसप टाकणं वगैरे वगैरे तुम्हाला जे अवेलेबल होईल ते टाकायचं. मग हे सर्व करत असताना तुम्ही नवऱ्याला त्रास द्यायचा. तुम्ही काय करता माहितीये का? पिंड बांधता घरामध्ये, ती मातीची पिंड. हॅलो राजू, हा मग राजू जनते नवऱ्याचं नाव मला असं वाटलं पोऱ्यांना नाव होई, पतीचं नाव होतं. पद्धत आहे नाही म्हणे, इक्वॅलिटी म्हणे, मला संविधानाने अधिकार दिलाय, मेल फिमेल काय नसतं आज का. बरं तुले पट्टी ते म्हण. हॅलो हा राजू, ते बेलाचे पाणी घेऊन येशील बरं का येताना. तो बेल ना झाडवर चढ ना, तटेच पडी घ्या खाली. आणि ही घडी घडी सांगते, काय रे राजू अजून आला नाही, आटे तुले काय सांगू वाटे, काय परिस्थिती आहे. बेलाचे पानं घरी घेऊन गेला. ऐक ना मी काय म्हणते, अरे जरा आपल्याला ते कैट मिळतील का रे? काय म्हणता तुमच्याकडे? कौट खावाना बट समजे घ्यायचं ना तुमले. कैट म्हणजे कौट समजे घ्यायचं ना, तरी बी हुशाऱ्या. हा बोल नाही तुम्ही असं जर म्हटलं असतं ना, काय मारा तर पुढे होतं ते समजी जायले तर मला सांगे राहणार. चांगलंय चांगलंय, खूप पुढे जाणार तुम्ही.
त्या बसमध्ये तो माणूस बसलेला होता. माणसं इतके चांगले आहेत. बघा, मी माणसांच्या बाजूने बोलतोय बरं का. तुम्ही फक्त यांचं जरी बहुमत असलं तरी आई फोडायला काही टाइम लागवणे आपले. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा. पवन दादा, माणूस इतका सॉफ्ट असतो ना. राणे काका, याच्यावर बी काही लोकांचं पोट दुखतं. बापूनच नावलेस, राणे काकानच नावलेस. तू न लिहिसणार आहे, तू येणार आहे, आता येणार जरा रे, तू भेटणार आहे मला, बोल माझ्याशी. काय मन झाले लोकांचे, इतके गंदे विचार झाले ना लोकांचे. माझे स्वभाव आहे, मला लोकांशी बोलावं लागतं. मी त्यांच्याशी बोललो म्हणजे कनेक्टिव्हिटी जुडते. त्यानंच का बनाव. अरे तात्या, तू मला भेटला असता, माझ्यात राहिला असता, माझ्याशी बोलला असता, आपली मैत्री झाली असती, तू समोर येऊन बसला असता का त्याला, तर तुझं बी नाव तोंडात आपोआप आलं असतं. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? पण नाही सहन होणार, नाही सहन होणार. आणि अशा कुआत्म्यांनी किती बी कथा ऐकल्या ना, काही मजा नाहीये. पण मी घेणार, मी काही कोणाला काही दबलेला नाहीये. आणि इथं बसलेल्यांपैकी ज्यांची नावं घेतो मी, त्यांचंही काही दबलेला नाहीये. ते माझे चांगले आहेत, माझ्याशी त्यांचा संपर्क आहे. पण तरी सुद्धा जर त्यांच्यात काही चुक्या आढळल्या तर इथून बांध जाऊ शकतो. सुट्टी कोणालाच नाही. बसा साहेब, बसा. ऐका राणे काका, माणसं इतके सॉफ्ट असतात ना. मला कथा पुरी करायची, पण ह्या अधूनमधून नसलं ना तर लोक बोर होतात. माझी एक ती पद्धत आहे आणि ती पद्धत कधीच बदलू शकत नाही. जशी आहे तशी आहे. मी असा आहे, तुम्हाला स्वीकार असेल तर स्वीकार करा, नसेल तर मला नाकारा. मी अजिबात तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही माझंच ऐका. माझा स्वभाव आहे, स्वभावाला औषध नसतं. माझ्या जीवनामध्ये मी काय चुकीचे कामं केले असतील मला माहित नाही, पण माझ्या जीवनामध्ये मला स्वतःचा स्वाभिमान आहे. मी कधी समाजाला फसवलं नाही, कधी समाजाला चुकीच्या गोष्टी केल्या नाही, कधी लोकांना असं अंधश्रद्धेमध्ये गुंतवून तुम्हाला हे करावं लागेल तर ते होईल, मी असं कधीच केलं नाही. कारण मला ते मान्यच नाहीये. तुमचं कर्म तुमच्या सोबत आहे, त्याला कोणीच चुकवू शकत नाही. ना मनोज महाराज, ना संगमेश्वर भगवंत. जर तुमचं कर्म चुकलंय, तुमले भोगणं पडी, तिथं कोणाचाच काही संबंध. हा, पण कर्म भोगायला ताकद मात्र परमात्मा देऊ शकतो तुम्हाला. आणि आम्ही त्या परमात्म्याला ती प्रार्थना करू शकतो. आम्ही दुसरं काही करू शकत नाही. ऐका माता, राणे काका, तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलतो. एसटी मध्ये समजा तुम्ही प्रवासाला नाशिकला जायला निघाले, हा, आणि तुमच्या बाजूला समजा एखादी मावशी, एखादी ताई, एखादी कोणीतरी लेडीज बसली आणि तिला चांदवड फाट्यावर झोप लागली आणि तिने जर मान तुमच्या खांद्यावर टाकली. तुम्हाला चांदवडला उतरायचं होतं, तुम्ही नाशिकचं तिकीट काढणार, पण तिला उठवणार. राणे काका नाही, इथं सगळ्यांचा विषय आहे, तो सगळ्या माणसांचा. पण आहे, पण ऐका, पण आहे, पुढचं ऐका, हसू नका, अजून ब्रह्मास्त्र बाकी आहे. जर समजा आपण एसटीत बसलो आणि एखादी ताई माई बसलेली आहे आणि आपलं जर समजा डोकं तिच्या कांद्यावर पडलं, झोपू देईल ती, उंदळा मारी ती. माणसांचा स्वभाव आहे. एक बाई मोबाईल मध्ये बसलेली होती, मोबाईल मध्ये म्हणजे मोबाईल घेऊन बसलेली होती. नित्या चुक्या धरा, महाशिवरात्रीना दिन आहे, तरी सुधरू नका. अरे लेकराची जाद आहे, करविली तैसी केली कटकट वेडी का निट देव जाणे, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मोबाईल घेऊन बसलेली ती मुलगी, इयरफोन घातलेले. कंडक्टर तिच्या जवळ आला आणि कंडक्टरने तिला सांगितलं की बेटा खूप पुढे जाशील का आयुष्यात तू. ती म्हणे थँक्यू काका. थँक्यू नाही, तू तिकीट कल्याणचं काढलंय, ठाणे आला, अजून किती पुढे जाणार आहेत, उतर ना. मोबाईल मुळे येडे झाले लोक, भकास झाले. हप्त्यातून एक दिवस मोबाईलचा उपवास करत जा, मन शांत होतं. उठल्या उठल्या तो मोबाईल नका घेऊन बसत जा. हा, साऊंडवाल्यांचा उपवास झाला. साऊंडवाले काल जिथं जेवायला गेले तिथंच मोबाईल सोडून आले. आज मोबाईल भेटला, दिवसभर टेन्शन मध्ये. आणि वरून असं दाखवत होते मला काही फरक नाही महाराज. अरे तुम्हाला तोंड बोंब मार ना, इथलं सवय काय तरी 50 ग्रॅम नगद. माता पार्वतीने भोलेनाथांशी लग्न केलं, सगळा व्यवहार झाला. त्या दिवशी रासलीला झाली कैलास पर्वतावरती आणि ती शिवरात्र म्हणून प्रसिद्ध झाली. याच शिवरात्रीच्या दिवशी नीलकंठेश्वर भगवंताची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे समुद्र मंथनाच्या वेळेस. याच शिवरात्रीच्या दिवशी पशुपतीनाथांची उत्पत्ती झालेली आहे. याच शिवरात्रीच्या दिवशी अंधकारातून पृथ्वी प्रकाशाकडे गतिमान झालेली आहे.
या शिवरात्रीच्या वेळेस ज्या वेळेला हिरण्यकश्यपूने जेव्हा ती पृथ्वी पाण्यात टाकली होती तेव्हा सगळीकडे अंधार पसरलेला होता, पण 6 महिन्यापर्यंत या पृथ्वीवरती एकच जागा सेफ होती आणि त्याचं नाव काशी होतं, वाराणसी होतं. 6 महिन्यापर्यंत सगळीकडे रात्र होती आणि ती रात्र संपून ज्या दिवशी उजेड प्रकाशित झाला होता तो दिवस आणि ती रात्र सुद्धा महाशिवरात्री म्हणूनच प्रसिद्ध या जगतामध्ये होते. खूप मोठं महत्व आहे महाशिवरात्रीचं. सकाळी उठल्यावर तुम्ही पतीची परमेश्वराची सेवा केली असेल, पिंड तयार केली असेल, पिंडीवरती तुम्ही ते बेलपत्र वगैरे वगैरे काय टाकायचं ते टाकलं असेल. पूर्ण दिवसभर मध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की पूर्ण दिवसापर्यंत तुम्हाला एकच शब्द बोलायचा आहे, ओम नमः शिवाय. दुसरं काही बोलायचंच नाहीये. पण जे बोलायचं होतं ते राहून गेलं, नको त्या गप्पा होऊन गेल्या. पण आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता इथं बसलेल्यांपैकी सुद्धा 12 वाजेपर्यंत नामचिंतन करायचंय, मोकळं व्हायचंय. आज अजून एक घटना घडलेली महाशिवरात्रीच्या दिवशी. एक शिकारी संध्याकाळी जंगलात गेला. कुठे गेला तो? जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये शिकारी कशासाठी गेला असेल? शिकार करायला. आता काय झालं, संध्याकाळी जंगलात शिरला, अंधार झाला. अंधार झाल्यामुळे त्याला काही पशु दिसत नव्हते, पण पशूंना तो दिसत होता. आणि मग वाघ, चित्ता येईल, बिबट्या येईल, आपल्याला खाईल, त्याच्या हिशोबाने तो काय केला, बेलाच्या झाडावर जाऊन लपून बसला. बेलाच्या झाडावर पशु लवकर चढत नाही. हा जाऊन बसला किंवा कोणीतरी मला खाईल, कोणीतरी येईल. पण त्या झाडावर बसल्याच्या नंतर तो झोपू शकत नव्हता, कारण त्याला भीती अशी होती, मी जर झोपलो खाली पडलो तर. तो तिथंच उभा, तिथंच बसून राहिला मस्तपैकी, बाण लावून असापैकी. पण कोणताच पशु आला नाही. आणि माणसाची जीवार आली की माणूस काय करेल याचा भरोसाच नाही. काही अपडाऊन वाल्या पोरी त्या सीटवर बसताना एसटीच्या, आणि जर समजा एसटीच्या सीटवर बसल्या आणि त्यांच्या हातात जर तो थोडंसं फाटलेलं शीट कधी आलं ना, नाशिक पर्यंत 2 किलो फाडून टाकतात. का बरं कोरता काय माहिती. थोडं 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 याची सुद्धा मानसिक संतुलन भीतीपोटी याने बी काय केलं, जीवारमध्ये तो बेलाचं पान तोडायचा आणि खाली टाकायचा, बेलाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचा. 4 वाजले आणि डायरेक्ट पशुपतीनाथ. ओम नमः शिवाय. 4 वाजेला पशुपतीनाथ प्रगट झाले, हातामध्ये त्रिशूल, डमरू. हे बालका बघ कोण आलेला आहे. त्या झाडावर बसलेल्या शिकाऱ्यानं बघितलं की कोण आलेलं आहे, कोण म्हणतंय. बघितलं तो घाबरला. हु आर यू? कोण आहेत तुम्ही? मी देवादिदेव महादेव पशुपतीनाथ आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्याने सांगितलं माझ्यावर प्रसन्न आहे? मी असं काय केलं? रात्रभर माझ्यावर तू बेलपत्र अर्पण करत होतास मांडवा, आणि आजची शिवरात्र आहे. खरंच सांगा पुरीओ, त्याने भोलेनाथांवर भक्तिभावाने बेलपत्र टाकले होते की कळत न कळत टाकले होते? मग कळत न कळत सुद्धा झालेली भक्ती परमात्मा स्वीकारतो. आलं का लक्षामध्ये? महाशिवरात्रीच्या दिवशी कळत न कळत जरी तुम्ही बेलपानं टाकले तरी सुद्धा तो भोलेनाथ तुमच्यावर कृपा करतो. आणि याचा फार मोठा सिद्धांत आहे. आता थोडं मोकळं करतो तुम्हाला, थोडस आता त्या कथेमधला उपसिद्धांत सांगतो, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. कधी कधी जर भक्ती करत असताना, देवधर्म करत असताना जर तुमच्या ध्यानी मनी नसेल, पण तरी सुद्धा तुमचं लक्ष भोलेनाथांवर असो नसो, तुमचं लक्ष संतांवर असो नसो, पण त्या संतांचं आणि त्या भगवंताचं लक्ष जर तुमच्याकडे गेलं तर तुमचं कल्याण होत असतं. लक्षात ठेव जा. उदाहरण देऊन समजवतो म्हणजे फिट बसेल डोक्यामध्ये. पोराओ, गोष्ट सांगतो तुम्हाला एक, ऐकता ना? हा, तुम्हाला 2 जणांना मी वर घेऊन गेला होता. हे 2 जण यांची जोडी फोडून घ्या. तू उठ बर बेटा, तू तिकडे बैस, थोडा उठून घेतो. हा लालवाला, हा बस तू तिथंच थांब, तू तिथंच थांब, बस तू हालू नको आता. आते जर तू बोल ना, कारण मी 3 वेळा सांगितलं तू तिकडे होता, तू इकडता इकडे आला. ते तुम्ही काय विचार आहे मला माहित नाही, पण तुना मुडिया बठा लोक आहेत ना, तुले बी मारतीन, माले बी मारतीन.
आणि मनामध्ये कॅपॅसिटी नाही मार गावाने तू नेमन बटाते तुले वाटणं तू जपी जाय. हां पाणी घेतो का थोडं. माझा बोलू नको बोलल्याने पाप लागतं. हां बोलायचं. जर तू असा शांत बसला ना कथा झाल्यावर मी तुला काय देणार माहिती का चॉकलेट देणार. काय देणार. डायरेक्ट तोंड बंद करली ना त्यांनी चॉकलेट. ओके कितीतरी लोकांना चॉकलेट दिली आजपर्यंत मी. त्या शिकाऱ्याने बेलपत्र तोडायचे आणि खाली टाकायचे. पशुपतीनाथ प्रगट झाले. सहज केलेली भक्ती सुद्धा परमात्मा ग्राह्य धरतो. मला हे सांगायचंय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी. आता ऐका दृष्टांत देतोय मस्त छान. हा पोराव लक्ष देऊन ऐकजा बेटा. एक राजा होता. त्या राजाला काही झोप येईना. या कडारवर त्या कडाळवर गडी कुटायचा गडीक पाणी प्यायचा. राणीने त्याला विचारलं की तुम्ही झोपत नाहीये. तो म्हणे मला झोपच येत नाही म्हणे. मग झोप न येण्याचं कारण आत्मिक शांती नाहीये म्हणे. मला कशाचे कसे स्वप्न पडतायत म्हणे. तिने सांगितलं एक काम करा उद्या तुम्ही झोपेतून उठले का आपण आपल्या प्रधानाला विचारू की नेमकं भक्तीचा मार्ग काय आहे शांती कशाने भेटेल. तो सकाळी झोपेतून उठला. प्रधानाला बोलवलं. प्रधानाने राजाला सांगितलं की हे राजन तुमच्या जीवनात जर काही टेन्शन असेल तुमच्या जीवनात जर काही प्रॉब्लेम नसतील तर तुम्ही संतांना भेटा. कोणाला भेटा. कोणाला भेटा. हा संतांना का भेटा कारण संतांच्या पायावर विवेक जागा करण्याची ताकद असते. संतांचा विवेक जागा असतो. विवेक म्हणजे काय महाराज योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याला विवेक म्हणतात. आणि जीवनामध्ये दुःख तेव्हाच पडतं जेव्हा निर्णय चुकतात. आता संतांची भेट घ्या म्हटल्याच्या नंतर तो राजा घोड्यावर बसला. घोड्यावर बसला आणि निघाला जंगलामध्ये साधूची भेट घ्यायला. आता साधू संत म्हटले म्हणजे कुठं राहतील ते जंगलातच राहतील ना. महाशिवरात्रीचा दिवस घोड्यावरती बसला आणि निघाला साधू संतांच्या भेटीला. साधू कुठंच दिसले नाही कुठंच भेटले नाही. सकाळची संध्याकाळ झाली आणि याला तहान लागली आणि एका नदीच्या काठावर हा थांबला. लक्ष देऊन आहे का. नदीच्या काठावर राजा थांबला. अशी नदी वाहत होती. राजा त्या नदीच्या काठावर उभा राहिला. त्याने हातामध्ये पाणी घेतलं तोंडावर मारलं आणि त्या राजाला दिसला बगळा. काय दिसला. बगळा. तो बगळा बसलेला होता दगडावर. दगडावर बगळा. बगळा चोच घासत होता. बगळा चोच कशासाठी घासत असेल बरं त्याच्यामध्ये. बगळा पाण्यातल्या काय खातो मासे खातो. बगळा काय खातो. काय खातो बगळा. हा इथं किती बगळे निघतील. बगळा काय खातो मासे खातो. मग तो चोच घासत होता. आता राजाला दिसला बगळा आणि तिकडच्या काठावर बसले होते साधू. त्या साधूला बी दिसला बगळा आणि त्या साधूने बगड्याला पाहून तोंडातून शब्द काढले. घस घसा घसी. शब्द काय काढले. घस घसा घसी. या राजाचं लक्ष साधूकडे गेलं आणि या बगड्याने काय केलं चोच घासली. चोच पाण्यात टाकली पाणी दगडावर घेतलं चोच घासायला. साधू म्हणता ऊपर डाले पाणी. त्या बगड्याला बघून साधू पुढचं वाक्य म्हणता तेरे मन में क्या है मैंने सब जानी. राजाला असं वाटलं साधूने माझ्याकडे बघून मला हा गुरुमंत्र दिला. आता खरंच सांगा पोराओ साधूने हा मंत्र कोणाला दिला होता. अरे मंत्र होता का तो. सहज बोलले का नाही. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलले. हा घरी आला. साठ झोपला. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर त्याच्या बायकोने त्याला विचारलं का हो रात्री झोप लागली. म्हणे एक नंबर. म्हणे नेमकं असं काय झालं मी सांगू शकत नाही म्हणे पण एक नंबर मंत्र आहे म्हणे आता माझ्याकडे मनातल्या मनात म्हणतो म्हणे मी तो. आणि जेव्हा राजा जंगलात गेला होता तेव्हा राणीने एक प्लॅन केला होता. कोणता. हा राजा रात्रभर झोपत नाही कटकट करतो मानसिक रोगी झाला आणि त्या राणीचं प्रेम होतं सेनापत्यावर. राणीचं प्रेम कोणावर होतं.
सेनापती. तिने सेनापतीला बोलवून घेतलं आणि त्या सेनापतीला सांगितलं की राजा जंगलात गेलाय, तो घरी आला, तो सकाळी उठला का रोज दाढी काढतो. काही लोकांना सवय असते रोज दाढी काढायची, पण पूर्वीच्या काळी काही जिलेट नव्हते. मग ते वस्ताऱ्यावर ते दगड बिगड घासणे, न्हावी दादाला बोलवणे. मग तो न्हावी दादाला बोलवलं, न्हावी दादाला सांगितलं उद्या राजाची दाढी करता करता तुला एक काम करायचंय. म्हणे काय? राजाची दाढी करता करता राजा जेव्हा वर बघेल त्याच्या मानेवरनं वस्तारा फिरवायचा. न्हावी दादा म्हणे मी असं करू शकत नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. अहो ते आमचं दैवत आहे, तो राजा आहे, मी त्याला नाही मारणार. सेनापत्याने सांगितलं की एक पोतभर पैसे घेतो. न्हावी म्हणे किती वाजता यायचंय? सकाळी. लगेच पार्टी बदल, लगेच आला तो सकाळी. न्हावी बसला, राजा लावलं ते शेविंग क्रीम वगैरे. याने तो दगड घेतला, हातामध्ये वस्तारा घेतला, घासायला सुरुवात केली. तो घाशाचा आवाज ऐकला आणि राजा त्याला कसा म्हणतो, घसघसा घशी. त्याने विचार केला बातमी का लीक झाली. आई राणीना काही भरोसा नाही, बाईना जातोवर भरोसा ठेवायला पुराव नाही. पण लगेच त्याला पोतभर पैसा दे घेतो. म्हणे थांब आखो घासू. तो आखो घासे. राजा आखो त्याने म्हणे घस घसा घशी. त्याला घाम फुटला. त्याने असा विचार केला पटकन दाढी करून निघू. त्याने लगेच पाणी टाकलं, ओ परडाले पाणी. त्याने ते बीपी वाढली 120. पण त्या पोतभर पैसा काही साथ सोडत नाही. पटापट घासायला लागला. राजा त्याला म्हणतो घस घसा घशी, उपर डाले पाणी. आणि त्याने तो वस्तारा घेतला, उभा राहिला. राजाच्या डोळ्यात डोळे टाकले, राजाने बी डोळ्यात डोळे टाकले. वस्तारा लावणार, तेरे मन में क्या है मैंने सब जाने. त्याने वस्तारा फेक दिना, त्याने दगड बी फेक दिना. राजाजी तुमले सांगस मना काही संबंधाने तुम्हाला बायकोनं त्यांना सांगे काहीतरी शे. त्या दोघे जेणे म्हणतात मन घर सांगाले की तुला पोतभर पैसा देऊ, पण तू राजाला माट टाक. राजा म्हणे काय झाला अध्याय होते महाभारत मा रामायण कुशी की म्हणे. अदय काय झालं? म्हणे राणीने सांगितलं होतं राजाला मारून टाका, कारण तिचं प्रेम सेनापत्यावर आहे. पोराओ खरं खरं सांगा, साधूने राजाला डायरेक्ट उपदेश केला होता का बगड्याला केला होता? मग जेव्हा साधू संत सहज बोलता, ते सहज बोललेलं जरी ऐकलं तरी तुमचा जीव वाचू शकतो. ही ताकद साधू संतांच्या शब्दात असते. आणि म्हणून सहज केलेली भक्ती सुद्धा परमात्म्याकडे घेऊन जाते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे, तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. अब जो मिला है मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. साथ सवेरे देख के बंदे, गीत प्रभु के गाया कर. सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर. गीत प्रभु के गाया कर. साथ सवेरे में गीत प्रभु के गाया कर. नहीं लगता कुछ बोल रे, मिट्टी में ना रोल रे. नहीं लगता कुछ बोल रे, मिट्टी में ना रोल रे. बोल रे मिट्टी में ना रोल रे. मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं.
शर्मान बोल रे मिट्टी मेरा रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे उमापति महादेव की तू सत्संग में आया कर गीत प्रभु के गाया कर सांझ सवेरे बैठ के बंदे गीत प्रभु के गाया कर नहीं लगता कुछ मोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे तू है बुध बुध पानी का मत कर दूर जवानी का संभल संभल के कदम रखो पता नहीं जिंदगानी का सबसे मीठा बोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे शेवटचं वाक्य तर फार महत्वाचं आहे मतलब का संसार है इनका क्या एतबार है संभल संभल के कदम रखो ये फूल नहीं अंगार है मन के आंखें खोल रे इस मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे आज महाशिवरात्रीचा पर्व आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावरती ब्रह्मांडाचा नायक कैलाशीचा राणा हा सगळ्यांकडे लक्ष देऊन बघतो आहे आणि अशा कंडिशनला इतक्या परमानंदामध्ये एखाद्याला झोप लागत असेल एखाद्याला आळस येत असेल काय परिस्थिती होईल सांगा ना जरा त्याची